नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता बघा. 1 जुलैची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. 1 जुलैची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर पाहू शकता बघा. आत्ताच तुम्हाला पैसे आलेले आहेत. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत. आजच तुम्हाला SMS जे ते यायला सुरुवात होणार आहे. आजच तुम्हाला पैसे जे ते जमा होणार आहेत त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते, जूनच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते, त्या पैशांची संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे. म्हणजे जूनचा हप्ता तुम्हाला आजच जमा होणार आहे. सोबतच बघा जुलैचा हप्ता पण तुम्हाला जमा होतोय का त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा. आत्ताच पैसे आले, आत्ताच SMS आलेले आहेत. 1500 रुपये पण आणि 3000 रुपये पण येत आहेत का त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला एक लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी. पटापट एक लाईक करून टाका व्हिडिओला, पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नवीन अपडेट आलेली पाहू शकता बघा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिली आहे बघा. जून महिन्याचा हप्ता भरपूर दिवसांपासून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आपण वाट बघत होतो. तर आज शेवटी जुलै महिना सुरू झालेला आहे आणि आजच तुम्हाला जूनच्या हप्त्यासंदर्भातची माहिती पाहायला मिळते. तर बघा, जूनचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. केव्हापासून, कधीपासून ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होतील ते पण आपण पाहणार आहोत बघा. स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती दिलेली आहे बघा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहू शकता बघा, तीनही बघा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काय हप्ता आहे तो केव्हा मिळणार त्याच्या संदर्भाची माहिती दिलेली आहे. म्हणून जूनचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत बघा. जबरदस्त अपडेट आहे. पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा, या पत्रकार परिषदेत अजितदादा पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. त्या महिलांना दिलासा मिळाला आहे बघा. राज्यभरातील महिला भगिनींचं लक्ष लागलेलं आहे जूनच्या हप्त्यासंदर्भात किंवा पैशांच्या संदर्भात. भरपूर महिलांच्या कमेंट्स पण होत्या, दादा 1500 रुपये कधी येणार, दादा तुम्ही चांगली माहिती देतात. बघा, सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, मी नेहमीच तुमच्या फायद्याचीच माहिती देत असतो. तुम्हाला जी माहिती महत्त्वाची आहे तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि नेहमीच खरी माहिती देत असतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं जूनचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जुलैमध्ये मिळणार. तर जुलैला आता सुरुवात होते आणि तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे. आता हा हप्ता तुम्हाला कधी मिळेल त्याच्याविषयीची अधिकृत माहिती घेऊन आलो आहे बघा. ऑफिशियल माहिती घेऊन आलेलो आहे मी. काय ऑफिशियल माहिती घेऊन आलेलं, अधिकृत माहिती स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती आहे आणि ही माहिती अधिकृत आहे बघा. जूनच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे. ती माहिती मी तुम्हाला सांगतोय की लाडकी बहीण योजनेचा जो जूनचा हप्ता आहे तो तुम्हाला आता मिळणार आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा जूनचा हप्ता कधी मिळणार, सर जूनचा हप्ता कधी येणार. तर बघा, तो जूनचा हप्ता आता तुम्हाला जमा होणार आहे. त्याच्याविषयीची पुढची माहिती महत्त्वाची, लक्ष द्या बघा.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले? तर आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती की जवळपास 3,600 कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता या महिन्याच्याकरता DBTवर पाठवलेले आहेत. पाहू शकता बघा, 3,600 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो लाडकी बहीण योजनेसाठीचा महिन्याचा जो काही निधी आहे तो देण्यासाठी DBTवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील. म्हणजेच काय, तर ही जी काही बातमी आहे ती जर आपण पाहिली तर थोडी जुनी आहे, म्हणजेच काय तर ओल्ड आहे, पण आजपासून तुम्हाला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील, तो एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे. पाहू शकता बघा, असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल म्हणजेच 29 जूनला याच्या संदर्भाची माहिती दिलेली आहे. आता बघा, 29 जूनला ही माहिती दिलेली होती. आपण जर पाहिलं तर 30 जून गेला आणि आज 1 जुलै आहे. तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना बघा, ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असेल, ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत, अशा महिलांनी पैसे आले लिहून पाठवायचे. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. पटापट लिहून पाठवा. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, म्हणजे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना समजणार आहे. जर तुम्हाला पैसे आले असतील तर पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे, म्हणजे सर्व महिलांना त्या ठिकाणी समजणार आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती. बघा, महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी काढण्यात आला होता. बघा, 29 जून 2024 रोजी या योजनेचा जो काही निर्णय, शासन निर्णय GR आहे तो काढण्यात आला होता 29 जून 2024 रोजी. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता. अशा पद्धतीने 1 वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. योजनेला आता सुरुवात होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 29 जूनला GR आला होता. त्याच पद्धतीने आज 1 जुलै म्हणजेच 29 जून 2025ला पुन्हा एकदा 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आज 1 जुलै आहे. आतापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे जमा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. 11 महिन्यांचे 1,500 रुपयांप्रमाणे जर आपण केलं तर 16,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दरमहा दिले जातात. दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. बघा, 5 जूनपासून मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला जमा करायला सुरुवात झाली होती आणि आता जून 2025 महिन्याचा जो का हप्त्याची रक्कम आहे ती महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यानुसार जुलै, तर बघा जी काही माहिती देण्यात आलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून, तर जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे 16,500 रुपये मिळालेले आहेत. ही रक्कम ज्या महिला पहिल्यापासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली असेल. बघा, ज्या महिलांनी सुरुवातीपासून लाभ घेतला आहे त्या महिलांना 11 महिन्यांचे 11 हप्त्यांचे पैसे 16,500 मिळालेले आहेत. या लाडक्या बहिणींना मिळतात फक्त 500 रुपये. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या GRनुसार फक्त 500 रुपये मिळतात. शासनाचं धोरण DBTवरून एका लाभार्थ्याला एका वर्षात 18,000 रुपये मिळावं हे असल्याने दोन्ही योजनांचे मिळून 12,000 मिळतात. त्यामुळे उर्वरित 6,000 रुपये जे ते दरमहा 500 रुपयांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिले जातात. PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची जी काही संख्या आहे ती सध्या 7 ते 8 लाखांच्या दरम्यानमध्ये आहे. म्हणजेच काय, तर ज्या महिला PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल त्यांचा लाभ घेतात त्या महिलांना 500 रुपये मिळतात. ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळतो त्यांना काहीच मिळत नाही आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळत नाही इतर योजनांच्या माध्यमातून, तर त्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जातो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. बघा, आज ज्यांना पैसे आले असतील किंवा येत असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे, म्हणजे सर्व महिलांना समजणार आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.